नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज मैदान बलवडी खानापूर का कुठं सांगली जिल्ह्यामध्ये चालले आहे मैदान. आणि त्या मैदानामध्ये आत्ता टोटल 15 गट पळाले. त्या कोणत्या गटामध्ये कोणते बैल सेमीफायनलसाठी पात्र झाले बघूया. गट क्रमांक 1मध्ये आपल्याला तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी भास्कर जाधव बोरगाव यांच्या नावाने गाडी पळाली. फाजिलरावची गाडी पळाली. सुंदर अशी गाडी फाजिलराव आणि त्याच्यासोबत शुभम बैल पळाला. आणि बघूया कशा पद्धतीने गाडी पळाली. गट क्रमांक 2चा निकाल 2मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी किसना पळाला. दैवत गोवेकर पृथ्वीदादा खुटवळ यांचा. आणि त्या किसनासोबत कोण पळाला काही कळेल नाही, परंतु सुंदर होता का कोण होता काय कळेल ना. सुंदर हरल्यागत वाटतोय. सुंदर होता का नक्की चेक करून मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. गट क्रमांक 3चा निकाल घेतोय. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी या बैलगाडा शिरोळ क्षेत्रामध्ये आत्ता एक मागच्या 2 वर्षापूर्वी मैदान झालं होतं पुशेगावला. त्या मैदानामध्ये वाघवाडीकरांचा रोमन हा हिंद केसरी झालेला होता. त्या मैदानामध्ये तोच पळाला वाघवाडीचा रोमन. आणि त्याच्यासोबत पळाला राजा कुठला होता काय माहीत नाही, परंतु गाडीवरती ड्रायव्हर होते बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड. सुंदर गाडी पळाली बरं का. गट 4चा निकाल घेतोय बलवडीच्या मैदानाचा. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी MM नाना पेठ यांचा हिंद केसरी राजा पळाला. आणि त्या राजासोबत पळाला साखरवाडीकरांचा बावऱ्या पळाला. बावऱ्या आणि MM नाना यांचा राजा यांची गाडी जी आहे ती अमरतात्या ओंडकर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केली. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 5चा निकाल घेतोय. तास क्रमांक 2वरून धावलेली गाडी हिंद केसरी घोटचा सर्जा आणि त्याच्यासोबत पळाला स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा पळाला. आणि या गाडीला एवढं स्पीड लागलेलं होतं. आणि आज ही गाडी कदाचित 1 नंबरसुद्धा करू शकते. आणि गाडीवरती ड्रायव्हर होते अनुभवी ड्रायव्हर होते दिलीप ड्रायव्हर शिरस वस्तीकर हे होते. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 6चा निकाल घेतोय. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी तांबडा बांडा हा नंदी पळाला. आता सांगितलं सुनील मोरे सरकारने सांगितलं तांबडा भांडा मग की कुठला होता काय माहीत नाही, पण तांबडा होता, कलर होता, एक गावठीन बैल होता आणि थोडी शिंग बारीक होती. चांगली गाडी पळाली बरं काढली, भारी पळाली गाडी. बघा एकदा गट क्रमांक 6 बलवडे मैदान पित्री लाईव्हला मैदान चालू आहे. गट 7चा निकाल घेतोय. तास क्रमांक 2वरून धावलेली गाडी या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव असे हे समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा यांचा घरचा साज आपल्याला पळताना दिसला. मल्हार आणि सुंदर 11-11 आणि मल्हार 11-11 ही गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 8चा निकाल घेतोय. तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी अण्णा सरपंच पाचवड यांच्या नावाने गाडी पळाली. यांचा घरचा साज पळाला, जलवा पळाला. आणि त्या जलवासोबत कोण पळाला कमेंट्स बॉक्समध्ये नावं सांगा. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 9चा निकाल घेतोय. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी 5वरून धावलेली गाडी पृथ्वीराज दादा खुटवळ यांचा किसना पळाला. आणि त्या किसनासोबत पळाला MP किंग राजा पळाला. राजा आणि किसनाची गाडी सेमीसाठी पात्र केली भैया ड्रायव्हर यांनी. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला सुद्धा. आजच्या मैदानामध्ये ही सुद्धा गाडी आज फायनलची प्रबळ दावेदारी मांडली जाते. असा हा अजय शेठ कारुंडेकरांचा चिक्या पळाला. आणि त्याच्यासोबत चिक्यासोबत पळाला शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या पळाला. सुंदर अशी गाडी सोन्या ड्रायव्हर रामोसवाडीकरांनी सेमीसाठी पात्र केली. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. बघूया कशा पद्धतीने कामगिरी करते फायनलमध्ये सेमीमध्ये. आजच्या मैदानात गट क्रमांक 11चा निकाल घेतोय. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी 32 शिराळ नरसिंगकुळ यांच्या नावाने गाडी पळाली. रॉकी आणि अंजीरची गाडी सेमीसाठी पात्र. आजच्या मैदानात गट क्रमांक 12चा निकाल. तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी बलमा आणि गुरु गाडी सेमीसाठी पात्र. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 13चा निकाल. तास क्रमांक 6वरून धावलेली गाडी मथुरा फार्म चिंचाळे यांचा राजा पळाला आणि मिल्ट्रॅप शिंकारांचा चित्र्या पळाला. सुंदर अशी गाडी ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकरांनी सेमीसाठी पात्र केली. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 14चा निकाल. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी हिंद केसरी बकासूर पळाला आणि खरसुंडीचा बाब्या पळाला घाणतकरांचा. सुंदर अशी गाडी बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगडांनी सेमीसाठी पात्र केली. गट क्रमांक 15चा निकाल. सचिन लक्षा पुशेगावची 1 नंबरची मानकरी जोडी पळाली. सुंदर अशी गाडी भैया ड्रायव्हर बांबोळीकरांनी सेमीसाठी पात्र केली. किनीच्या मैदानामध्ये वेगाचा शेवट सर्जा गट 5 झालेला आहे. पहिरा कोण होता माहीत नाही, कमेंट्स बॉक्समध्ये नाव सांगा त्या बैलाचं त्याच्यासोबत पळाला. तसेच सातारा एक्सप्रेस बालमासुद्धा त्याच मैदानामध्ये पळाला, तोसुद्धा गट 5 झालेला आहे. हे होते माझे निकाल. आणि काही मैदानं खूप चालू आहेत, त्या मैदानाचे थोडेसे मला कमेंट्स बॉक्समध्ये निकाल सांगा.
कोणकोणते नंदी कोण ज्याचे त्याचे असतील प्रत्येकाच्या आवडीचे निवडीचे अगदी गरीबाचा जरी नंदी असला तरी कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की हा नंदी इथं पळाला त्याचं नाव आपण घेऊया. धन्यवाद.